आणि आता बातमी आहे टोलधाडीची। MSRDCनं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या टोल वसुलीचे आकडे जाहीर केलेले आहेत। नोटबंदीनंतर जवळपास 21 दिवस टोल वसुली बंद होती, मात्र टोल वसुली सुरू होताच 8 दिवसात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 8 दिवसात तब्बल 13 कोटी रुपयांचा टोल जमा झालाय। 2004 पासून नोव्हेंबर 2016 पर्यंत 2880 कोटी रुपये वसूल झालेले आहेत। विशेष म्हणजे टोल वसुलीचं कंत्राट हे 2869 कोटी रुपयांचं होतं, म्हणजेच 11 कोटींची अधिक वसुली झाली आहे। त्यामुळे हा टोल तात्काळ बंद करावा अशी मागणी होत असली तरी करारानुसार 2019 पर्यंत ही टोलधाड सुरूच राहणार आहे। नोव्हेंबरचे 13 कोटी रुपयाचा टोल वसूल झालाय 10 दिवसात, कारण त्याच्यानंतर टोल बंदच होता। कॉन्ट्रॅक्ट आहे 2869 रुपयाचं, याचा अर्थ 11 कोटी रुपये वसुली जास्त झालेली आहे। त्यामुळे आता जो टोल परत सुरू झालाय तो टोल परत सुरू होणं आवश्यकच नाही, तो बंदच झाला पाहिजे। कारण आज परिस्थिती अशी आहे की लोकांना टोल तर द्यायला लागतोच आहे आणि टोल देण्यासाठी त्यांना 1-1 तास लाईनीला उभं राहावं लागते, म्हणजे हे तर अतिशय अन्यायकारक आहे। म्हणून आमची मागणी आहे की हा टोल तातडीने बंद करा पहिल्यांदा, कारण त्याची वसुली पूर्ण झालेली आहे।